तर यानंतरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कॉग्निटिव्ह थेरीज ऑफ मोटिवेशन, म्हणजे ज्ञानात्मक उपागम, ज्ञानात्मक थेरीज ज्या आहेत मोटिवेशनच्या ते काय आहेत. तर मोटिवेशनचे प्रमुख दोन प्रकार आहेत, इंट्रिन्सिक मोटिवेशन आणि एक्सट्रिन्सिक मोटिवेशन. इंट्रिन्सिक म्हणजे आंतरिक, एक्सट्रिन्सिक म्हणजे बाह्य मोटिवेशन. आता बाह्य मोटिवेशन म्हणजे जसं की नीड ड्राईव्ह म्हटल्यासारखं, जा रे तू एवढं काम कर मी तुला चॉकलेट देतो, हे काय चॉकलेटसाठी तो काम करतो. म्हणजे मोटिवेशन त्याच्या आतून इच्छा आहे का? नाही, आतून त्याची इच्छा नाहीये करण्याची, पण आता चॉकलेट पाहिजे ना, मग चॉकलेट पाहिजे म्हणून तो काम करतो. हे चॉकलेट काय आहे, त्याचं बाह्य मोटिवेशन आहे, एक्सट्रिन्सिक मोटिवेशन. बाह्य मोटिवेशन ना तो काम करतो. किंबहुना असं म्हणत की तू मार्क घे 10वीला मग तुला आम्ही गाडी घेऊन देऊ, म्हणजे हे सुद्धा काय आहे, एक्सट्रिन्सिक मोटिवेशन आहे, बाह्य मोटिवेशन आहे. हे जास्त प्रभावी नसते, कारण हे तुमचं प्रमोशन संपलं, तुम्ही दिलेला लालूच संपली की मोटिवेशन फिनिश. या उलट इंट्रिन्सिक मोटिवेशन जे आहे, जे आंतरिक जे असतं, ते आंतरिक मोटिवेशन मात्र फार प्रभावी असतं. कसं प्रभावी असतं, ते का प्रभावी असतं, तर त्या व्यक्तीची किंवा त्या माणसाची, विद्यार्थ्याची आतून इच्छा असते की आपल्याला काहीतरी करायचं, आपल्याला एक काम करायचंय, आपल्याला काय करायचंय, आपल्याला घर बांधायचं किंवा आपल्याला काय करायचंय, एक इंग्रजीमध्ये एक व्हिडिओ तयार करायचा. हे झाले इंट्रिन्सिक मोटिवेशन. भलेही कोणत्याला चांगलं, मग अशा वेळी कोणी काही लोक डिमोटिवेट जरी केलं, असं कुठं होत असतंय का, तुम्ही कशाला युट्यूबला व्हिडिओ करायला लागला, काय बंद पडलंय, एवढे मोठे लोक आहेत, त्यांच्याकडे डिजिटल बोर्ड आहेत, तुमच्याकडे ब्लॅक बोर्ड आहे, कशाला करता, असं जरी डिमोटिवेट केलं तर आपल्याला जर इंट्रिन्सिक मोटिवेशन, आपली जर आंतरिक इच्छा असेल की आपल्याला काहीतरी या फील्डमध्ये जर आपण काहीतरी करून बघायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे, अशी जर इच्छा असेल तर ते मोटिवेशन कसं असतं, इंट्रिन्सिक मोटिवेशन असतं. अशा इंट्रिन्सिक मोटिवेटेड माणसाला कितीही रोखा तुम्ही, किती अडवा, ते माणसं थांबत नाहीत, ते आपोआप त्यांच्या पद्धतीनं ते मार्ग काढतात. ज्या पद्धतीनं नदी वाहताना मार्ग काढते, या ठिकाणी दगड आला, डोंगर आला, ती त्याचा बळसा घेऊन बाजूने मार्ग काढते, अशा पद्धतीने इंट्रिन्सिक मोटिवेशन असेल तर ते काय करतात, मार्ग काढतात. तर याच्यातली आणखीन एक सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट आहे, ते म्हणजे अब्राहम मास्लो यांनी एक ट्रायंगल दिलेला आहे. तो ट्रायंगल कशाचा आहे, तर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आहे. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे आत्मप्राप्ती सिद्धी. माणूस एवढं सगळं कशाला करतो, आता आपण एवढे व्यक्ती आहोत, नोकरीला आहोत, शिक्षक आहोत किंवा कोणी शिक्षक नसले, विद्यार्थी असतील, ते त्यांच्या ठिकाणी आहेत, हे सगळं कशासाठी आहे बरं. आपण या जगामध्ये जन्म घेतला, लहान बाळ होतो, मोठे झालो, लग्न झालं, मुलं झाले, म्हातारे झालो, मरून गेलो, बाकीच्या प्राण्यांसारखी ही जी प्रोसेस आहे, हीच प्रोसेस आपल्या पण जीवनामध्ये आहे. मग आपल्या जीवनाला अर्थ काय, आपण ही जी धडपड आहे, आपली ही जी कोशिश आहे, ही कशासाठी आहे, काय हवंय आपल्याला या जीवनापासून, या जगापासून. तर हे जे मांडणारी ही जी थेरी आहे, ह्याला म्हणतात सेल्फ ऍक्च्युअलायझेशन थेरी. आता सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे काय, आत्मप्राप्ती. तर अशा पद्धतीचा ट्रायंगल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. या ट्रायंगल मी थोडा छोटा घेतलेला आहे. त्याच्या सगळ्यात महत्वाची जी बेसिक आवश्यकता, माणसाला सगळ्यात अगोदर काय लागतं, तरी खालच्या बाजूला लागतं. हे मिळाले की मग माणूस तिसऱ्या नंबरला, तिसरीत मिळालं की दुसऱ्या नंबरला, दुसऱ्यात मिळाले की पहिल्या नंबरला, पहिल्यात मिळालं की अजून पुढं, अशा पद्धतीनं. तर काय हवंय माणसाला, माणूस पहिल्यांदा चौथ्या क्रमांकाची गोष्ट घ्यायला बघतो, पुन्हा तिसऱ्या क्रमांकाची मागतो, पुन्हा दुसऱ्या, पुन्हा पहिल्या, अशा पद्धतीनं व्यक्ती काय करतो, त्याच्या गरजा वाढतात. आणि ही जी सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आहे, आत्मप्राप्ती सिद्धी मिळाल्यानंतर मात्र माणूस काय होतो, स्थिर होतो. आता हे 4 नंबरला जी बेसिक पायामध्ये ज्या नीड आहेत, त्या नीड आहेत, त्या म्हणजे कसल्या नीड आहेत, शारीरिक नीड्स आहेत, म्हणजे शारीरिक गरजा आहेत. काय गरजा आहेत शारीरिक गरजा, जसं की बघा, तर ह्या फिजिओलॉजिकल नीड्स आणि शारीरिक गरजा आहेत. काय गरजा आहेत शरीराच्या गरजा, पहिल्यांदा फूड आहे, त्याच्यानंतर ब्रेड आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे, सेक्स आहे, स्लीप आहे, होमोइस्टेसिस आहे, एक्सक्रिशन आहे. ह्या बेसिक माणसाच्या गरजा आहेत, ह्या शरीराच्या गरजा आहेत. ह्या शरीराच्या गरजा मिळवणं हे पहिल्यांदा त्याचं ध्येय असतं. मग एकदा त्याला समजा त्याला फूड मिळालं, पाणी मिळालं, झोप मिळाली, जीवन चांगलं, त्याचं मस्त, त्याचं स्वतःचं जीवन तो आता चांगल्या पद्धतीने जगू लागला, ह्या सगळ्या इच्छा त्याच्या काय झाल्या, पूर्ण झाल्या. ह्या फिजिओलॉजिकल नीड्स, त्याच्या गरजा पूर्ण झाल्याच्या नंतर तो काय करतो, पुढच्या गरजेला जातो, ते म्हणजे सेफ्टी. सेफ्टी म्हणजे सुरक्षितता. सुरक्षितता कुणाची, त्याच्या स्वतःच्या शरीराची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या लेकराबाळांची, त्याच्या प्रॉपर्टीची, त्याचं जे काही आहे त्या सगळ्यांची सुरक्षितता तो पाहतो. एकदा त्याला ह्या फिजिओलॉजिकल नीड्स ह्या ज्या प्राप्त झाल्या, सुरक्षितता प्राप्त झाली की मग त्याला गरज लागते ती प्रेमाची. कदाचित काही लोक ह्या सुरक्षिततेमध्येच त्याला लव ही जी नीड आहे त्याच्यामध्ये टाकतात, त्याला म्हणजे लव, बिलॉंगिंग, फ्रेंड अँड फॅमिली,
तर प्रेम हवा असतं प्रत्येक व्यक्तीला. सुरक्षितता मिळाली, पोट भरलं की आता प्रेम हवा आहे, लोकांकडून आदर सत्कार हवा आहे, मित्रांकडून हवा आहे, कुटुंबाकडून हवा आहे, इंटिमसी हवं आहे, कुणीतरी आपल्याला हवंसं वाटावं, कुणीतरी आपली वाट बघावी, कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करावं. ही जी भावना आहे ती इंटिमेसीची भावना आहे. ही लव प्रेमाची भावना काय आहे ह्याच्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे मनुष्याची पहिली गरज ही फिजिओलॉजिकल आहे, त्यानंतरची सेफ्टी आहे, लव बिलॉंगिंग आहे. प्रेम मिळालं, संरक्षितता मिळाली, खाण्यापिण्याचा पोटापाण्याचा प्रश्न संपला. मग आता काय आहे, आता लागतो त्याला इस्टीम म्हणजे सन्मान. म्हणजे ह्या सगळ्या गरजा भागल्यानंतर माणूस म्हणतो की अरे काय तुम्ही इज्जत केली नाही, मला भाकर नाही मिळाला तर काय हरकत नाही, तुम्ही घरी आल्यानंतर सध्या आम्हाला चहा लागला विचारलं नाही, आम्ही काय एवढी उपाशी मरायला होतो का. म्हणजे काय आहे, सन्मान. म्हणजे सन्मान पाहिजे इथे, कारण ह्या गरजा भागल्यात ना त्यांच्या, ह्या गरजा त्यांच्या अपूर्ण नाहीत. ह्या गरजा जर अपूर्ण असेल तर इकडे जात नाही, अगोदर हे पूर्ण करायचे त्याला. शारीरिक गरजा, पुन्हा सुरक्षितता, प्रेम मिळाले, मग सन्मान सेल्फ इस्टीम, स्वतःचा सन्मान, मला किंमत द्या, मला व्हॅल्यू द्या. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, अचिव्हमेंट. काहीतरी अचिव्हमेंट केल्याशिवाय कसा रिस्पॉन्स मिळेल. आपण अचिव्हमेंट केले पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण यशस्वी झालं पाहिजे. दुसऱ्याचा आदर की रिस्पेक्ट ऑफ अदर्स अँड रिस्पेक्ट बाय अदर्स. आपणही दुसऱ्याचा आदर करतो, दुसऱ्याने आपला आदर करावा अशी आपली भावना असते. तर हे सगळं कशा आहेत मध्ये येतं, सेल्फ इस्टीम मध्ये येतं. आणि सगळ्यात टॉपला येतं ते म्हणजे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे आत्मप्राप्ती सिद्धी. ह्याच्यात काय असतं, मॉरॅलिटी नैतिकता, क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता, त्याच्यानंतर स्पॉन्टेनिटी म्हणजे ओरिजिनल आपल्या मनातून काहीतरी यावं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लॅक ऑफ प्रिज्युडिस म्हणजे दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा काय नसला पाहिजे, पूर्वग्रह नसला पाहिजे, कुठल्याही पूर्वग्रह दूषित. नाहीतर ज्या माणसाकडे ह्या गरजा पूर्ण झाला नाही तो पूर्वग्रह पाहतो, मी आलो असतो हो, ते माणूस लय हरामी आहे, ते मला परेशान मुद्दाम करते, मी पुढे जाऊ नये म्हणून त्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. ते खरं का खोटं त्याचं त्याला माहिती, पण हा प्रिज्युडिस असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं सेल्फ इस्टीम असल्या माणसाकडे असा कोणाविषयी प्रिज्युडिस नसतो. त्याला माहिती असतं कोण काय आहे, काय त्याला प्रॉपर नॉलेज असतं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं म्हणजे कुठलाही प्रश्न त्याच्या समोर आला तर त्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्युशनचं सिस्टम मेकॅनिझम त्याच्याकडे रेडी असल्यामुळे तो रिॲक्ट होत नाही, चिडत नाही, तो असं का केलंस मी तुझं बघतो असं म्हणत नाही, कारण त्याला माहिती आहे काही प्रॉब्लेम आला तर ही कॅन हँडल अँड ही कॅन सॉल्व्ह. स्पॉन्टॅनिटी म्हणजे ओरिजिनॅलिटी, जे काही आहे ते ओरिजिनल समोर आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता, नवीन कवी लेखक हे जर पाहिलं तर ह्या लेखकांच्या ज्या आहेत ह्या क्रिएटिव्हिटी जी आहे ही क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण झाली असते. आता त्यांच्या या गरजा पूर्ण झालेल्या असतील किंवा नसतील, जर ह्या गरजा जर पूर्ण झालेल्या नसतील तर या गरजांची त्यांची जी इच्छा आहे त्यांनी ते मारण्यामध्ये यशस्वी ठरलेली. म्हणजे जसं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती स्थितप्रज्ञता, म्हणजे काय मिळू न मिळू मला काय घेणं नाही, मला डायरेक्ट काय करायचं सेल्फ ऍक्च्युअलायझेशन मध्ये जायचं आहे. मॉरॅलिटी नैतिकता, एखाद्यानं आपल्याला मदत केली तर आपण रिटर्न मध्ये त्याला मदत केली पाहिजे, अशी ही जी भावना आहे नैतिकतेची भावना आहे, ह्या सगळ्या भावना काय सेल्फ ऍक्च्युअलायझेशन मध्ये येतात. त्यामुळे अब्राहम मॅस्लोच्या या ट्रायंगलवर, अब्राहम मॅस्लोचा काही लोक याला कोणही म्हणतात, तर याच्यावरही आधारित प्रश्न 100% येत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. फिजिओलॉजिकल नीड्स, सेफ्टी, इस्टीम आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन मध्ये सेफ्टी मध्ये पुन्हा लव बिलॉंगिंग पण आहे. अशा पद्धतीनं हा चढता क्रम आहे आणि अशा पद्धतीनं जसं गरजा पूर्ण होतील तसं मोटिवेशन बदलते आणि त्या पद्धतीनं माणसं वागत असतात. तर ही आहे कॉग्निटिव्ह थिअरी ऑफ मोटिवेशन. याच्यामध्ये आपण इंट्रिन्सिक मोटिवेशन पाहिलं, एक्सट्रिन्सिक मोटिवेशन पाहिलं आणि अब्राहम मॅस्लोचं सेल्फ ऍक्च्युअलायझेशनचं जे काही आहे ते त्यांनी मांडलेला जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलची आपण चर्चा केली. यानंतर आपण पाहणार आहोत कॉग्निशन अँड इमोशन. कॉग्निशन म्हणजे ज्ञान, संज्ञान आणि इमोशन म्हणजे भावना. आता काय आहे कॉग्निशन? कॉग्निशन म्हणजे संज्ञान म्हणजे काय, यह प्रक्रिया, कॉग्निशन म्हणजे यह प्रक्रिया क्या कहते, जानना मीन्स नोइंग, समझना अंडरस्टैंडिंग, सोचना थिंकिंग, याद रखना लक्षात ठेवणे, मेमोरी समस्या समाधान, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे सगळं याच्यामध्ये येतं. बघा अंडरस्टँडिंग, नोविंग, थिंकिंग, मेमरी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे सगळं एकत्रित करून मग काय केलं जातं, समस्येचं समाधान केलं जातं. म्हणजे कुठलीही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशन मध्ये तिला समजून घ्यायचं, तिला ओळखायचं, त्याच्याला लक्षात ठेवायचं, आपल्याकडे जे जे प्रॉबेबल सोल्युशन आहे ते सोल्युशन सगळे अप्लाय करायचे आणि मग त्याच्यातून ही सोल्युशन ही काय आहे सोडवायचं. ही झाली संवेदन, म्हणजे ही झाले कॉग्निशन. ह्याला म्हणायचं कॉग्निशन म्हणजे संज्ञान, ह्याला म्हणायचं ज्ञान. हे ज्ञान या पद्धतीनं काम करतं.
त्याच्या कशा स्टेपमध्ये काम करतं, तर पहिला आहे संवेदन म्हणजेच परसेप्शन. परसेप्शन, आपल्याला प्रॉब्लेम परसेप्ट झाला पाहिजे, आपल्या नजरेला तो प्रॉब्लेम दिसला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला दिसत नाही, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याची संवेदना जोपर्यंत आपल्याला होत नाही, जब तक हमको ये समझ में नहीं आता, जब तक परसेप्शन नहीं होता, तब तक हम उसको समझ नहीं सकते. तर कॉग्निशन प्रॉब्लेम सॉल्विंगच्या मेथडमध्ये अगोदर परसेप्शन महत्वाचं आहे, त्यानंतर ध्यान, मग परसेप्शन झाले की मग ध्यान, मग लक्ष जातात तिकडं, मग याच्यावर लक्ष, अरे बापरे आता हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. अरे 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 गाडी पंक्चर झाली, याला कळालंच नाही, गाडी चालत रोडनं. मग कुणीतरी म्हणतं बाबा गाडी अशी झुकली का, मग लगेच थांबून बघतोय, अरे गाडी झुकली की खरंच, गाडी व्हायब्रेट व्हायली, मग गाडी रोडच्या बाजूला घेतल्या, म्हणजे तर काय झालं, त्याला परसेप्शन झालं की गाडीचं चाक पंक्चर झालेलं आहे. मग तो काय करतो, ध्यान देतो, कोणचं पंच पुढचं झालंय का मागचं झालं उतरून बघतो आणि ध्यान देऊन बघतो, अरे अरे मागचं चाक पंक्चर झालेलं आहे, म्हणजे त्याचं ध्यान त्या ठिकाणी गेलेलं आहे. मग त्याचं स्मृती करतो, आठवतो कसं आठवतो, ते पंक्चर झाल्यावर काय करतं, अरे आपल्याकडे स्टेपनी आहे ना, मग चला लगेच स्टेपनी काढा आणि हे टायर काढा आणि हे टायर लावा, ही झाली स्मृती. झाल्यानंतर मग आता तो लावून करतो सोच म्हणजे थिंकिंग. स्मृती आठवतं आपल्याकडे की आपल्याकडे एक टायर आहे, आणि टायर आहे लक्षात आल्यावर लगेच तो विचार करतो, थिंक करतो की चला आपण काय करतो, टायर काढू आणि बसू. पहिलं पण आपण काय केलं होतं, टायर काढून बसवलं होतं. मग टायर कट झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्या टायरमध्ये पण काय नाही, हवा नाही, तेव्हा आपण त्याच्यामध्ये हवाच भरली नाही, म्हणजे आता काय करावं, आता कसं करावं. मग तो तर्क करतो, रिझनिंग करतो, काय करावं लागेल. आपण 2 किलोमीटर मागे आलो, 2 किलोमीटर पुढे एक गाडी होती, तिथे एक पंक्चरचं दुकान आहे, तिथपर्यंत कसं तरी जावं का, अशा पद्धतीनं मग तो विचार करतो. आणि मग त्याच्या लक्षात येते इथून सारख्या काळ्या पिवळ्या एसट्या चालू आहेत, मग आपण टायर काढू, काळी पिवळी घेऊन जाऊ, हे तर्क करून ठरवतो की तर समोर एक दुकान आहे, त्या गावामध्ये दुकान असणारच आहे तिथं दुकान, आपण टायर काढू, काळी पिवळीमध्ये टाकू, घेऊन जाऊ, तिथून जाऊन रिपेअर करून आणून बसून पुन्हा त्या ठिकाणी बसू. अशा पद्धतीनं समस्या समाधान आपण करू. आणि मग ह्या सगळ्यामध्ये काय आहे, पुढचं आहे म्हणजे भाषा, म्हणजे ती लँग्वेज आहे. त्या सगळ्या प्रोसेस मधून काय होतं, आपल्याला या सगळ्या प्रोसेसला म्हणतात कॉग्निशन. म्हणजे ही सगळी प्रोसेस होते ते आहे कॉग्निशन. आणि भाषेमध्ये मग व्यक्त होतं की आम्ही असं केलं, तसं केलं, हे झालं, ते झालं होतं, आम्ही हे केलं, ते केलं, ह्या पद्धतीने आर्टिक्युलेट होत होतं. हे झालं कॉग्निशन. दुसरं आहे त्याच्या विरुद्ध, म्हणजे विरुद्ध नाही पण त्याच्याशी निगडीत पण थोडंसं वेगळं आहे, ते म्हणजे इमोशन्स. कॉग्निशन काय प्रोसेस आहे, हे कुठला तरी प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता आहात. पण इमोशन मध्ये कसं आहे, इमोशन क्या है, इमोशन व्यक्ति की आंतरिक अनुभूती है, इंटरनल फिलिंग्स. हाऊ डू यू फील, आपल्याला कसं वाटतंय, ह्या फिलिंग्स आहेत, आंतरिक आहेत, बाहेर दिसतात का नाही, हा एक्सप्रेशन न दिसतात पण त्या फिलिंग मध्ये गेलेल्या आणि त्याला वाटलेल्या दिसतात का नाही. मग आंतरिक अनुभूती क्या करती है, कुठून करते है, जो उसके व्यवहार और सीखने को प्रभावित करते है. त्याचा व्यवहार, त्याचं वागणं आणि त्याचं शिक्षण जे सीखणं आहे, इसको क्या करते है, प्रभावित करते. म्हणजे ज्याच्या शिक्षणाला आणि त्याच्या व्यवहाराला प्रभावित करते ती फिलिंग्स किंवा ती स्थिती, जी मनाची आंतरिक स्थिती आहे, ती म्हणजे काय आहे, भावना आहे. मग कोणकोणच्या मुख्य भावना, मुख्य भावना आहेत खुशी मीन्स जॉय, आनंद. आपला नंबर लागला, कुठे इंजिनिअरिंग नंबरला आपण सीटीटी पास झालो, खुश झालो. आपण सीटीटीला नापास झालो, दुःख झालं, वाईट वाटलं, बापरे आता नोकरी जाणार, मग भीती वाटली, भय. हे सरकार फारच आपल्यावर अडचणीमध्ये आणायला लागलं, ह्याने कशाला टीईटी ठेवली, मग ह्या सरकारचा कायला राग आला म्हणजे क्रोध. मग सरकारनं टीईटीची परीक्षाच रद्द केली, मग सरकारविषयी प्रेम वाटलं. आणि मग टीईटी आपली रद्द केली, पण माध्यमिकच्या लोकांना नाही लावली. मग त्यांना काही जणांची रद्द केली, काही जणांची ठेवली, मग काय होतं, त्यांच्याविषयी आपल्याला ईर्ष्या निर्माण होते. म्हणजे ह्या भावना आहेत, ह्या मुख्य भावना आहेत. ह्या मुख्य भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. आपल्या अध्यापनाचं जे नियोजन आहे, ते नियोजन करताना या सगळ्या भावनांचा विचार आपण केला पाहिजे. तर कॉग्निशन आणि इमोशन हे जरी शब्द सारखे वाटले असले, सिमिलर जरी असले, दोन्ही प्रोसेस आतमध्येच होतात, बाहेर दिसत नाहीत. दोन्ही प्रोसेस कशा आहेत, अमूर्त आहेत. अमूर्त मीन्स ऍबस्ट्रॅक्ट आहेत, सगळ्या ऍबस्ट्रॅक्ट प्रोसेस आहेत त्या, पण यू कॅन सी इट्स रिझल्ट ऑन युअर बिहेवियर. तुमच्या वर्तनामध्ये, तुमच्या फेसवर, तुमच्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही हे सगळं काय करू शकता, बघू शकता, तुम्ही हे सगळं अनुभूती घेऊ शकता. आणि या सगळ्याचा विचार जो आहे हा कशासाठी करायचा आहे, विद्यार्थ्याच्या हितासाठी, विद्यार्थ्याच्या चांगुलपणासाठी, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी. तर सीटीईटी मध्ये अतिशय अशाच पद्धती या बेसवर, या कॉन्टेंटवर आधारित ऍक्टिव्हिटी
माफ करा, ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न येतात आणि मग तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरून ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवू शकता. आणि मग तुम्हाला शुभेच्छा देऊ, भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.